चला आज आपण बनवूयात शेंगदाण्याचे लाडू. त्यासाठी मी घेतलेत अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो बारीक केलेला असा गूळ, त्यानंतर आपण घेऊयात काजू, बदाम आणि तीळ. त्यानंतर आपल्याला मंद आचेवरती मिनिमम 15 मिनटं हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजता भाजता मी माझे व्लॉग्स बघत होते, तुम्ही नक्की जाऊन बघा, आधीच नवीन व्लॉग अपलोड केला आहे. त्यानंतर हे बारीक केलेले काजू, बदाम आणि तीळ, शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर हेच शेंगदाणे आपल्याला जरा मोठे मोठे पहिल्यांदा वाटून घ्यायचे. हे असे आपल्याला ते वाटून घ्यायचे, थोडेसे मोठेच ठेवा. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आपण जो कापलेला गूळ आहे तो मस्त असा मिक्स करून घ्यायचा. गूळ, शेंगदाणे आणि गूळ मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. तुम्ही तुमच्या अंदाजाने वाटून घ्या, मी थोडंसं मोठं ठेवते कारण आम्हा दोघांनाही ते आवडतं. हे असं मी वाटून घेतलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तीळ. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत, मला खूप आवडतात म्हणून मी तीळ टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका किंवा नका टाकू. त्यानंतर मी टाकते बारीक केलेलं काजू बदाम. काजू बदामामुळे आणखीन एक थोडासा हेल्दीनेस वाढतो त्या लाडवांचा, सो मी ते काजू बदाम ॲड केले. त्यानंतर हे सगळं त्या मिश्रणात छान मिक्स करून घ्या आणि लाडू वळायला सुरुवात करा. मी ह्यात तूप वगैरे अजिबात टाकलेलं नाही आहे, मला पर्सनली तूप अजिबात आवडत नाही. माझ्या मिस्टरांना आवडतं बट नाही, मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकले. त्यानंतर हे लाडू छान असे वळले जातात. गुळाचा चिकटपणा आणि शेंगदाण्याच्या तेलामुळे इझिली वळतात. मी एका लाडवाला मला मिनिमम 15 सेकंद लागले वळायला आणि ह्या अर्धा किलोच्या मिश्रणातनं मी 30 लाडू बनवले ते. खूप छान दिसत आहेत, खूप यम्मी आणि टेम्पटिंग आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हेल्दी आणि टाईमपाससाठी आपल्याकडे एखादी अशी पदार्थ राहतो आपल्याकडे. सो नक्की ट्राय करा. दॅट्स इट फॉर द डे. बाय.